नमस्कार मैत्रिणींनो, रूप्स आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली एकदम हेल्पफुल व्हिडिओ। तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आज आपण बघणार आहे नथ बनवण्यासाठी लागणारे साहित्य, नथ कशी बनवायची वगैरे। महाराष्ट्रीयन नथ म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो। कोणत्याही सणाला वगैरे, फंक्शनमध्ये, कोणत्याही लग्नामध्ये वगैरे कोणत्याही लुकवर शोभून दिसणारी अशी नथ खूप छान असते। कोणत्याही लुकवर शोभून दिसणारी नथ सर्वांनाच आवडते। चला तर आपण बघूया नथ बनवण्यासाठी कोणतं साहित्य लागते। आजकाल हँडमेड नथ खूप चालत आहे। चला तर आपण बघूया हँडमेड नथीसाठी वापरले जाणारे रॉ मटेरियल कुठे मिळते, कोणते साहित्य लागते। चला तर आपण बघूया। व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम बघणार आहे आपण गेज वायर। हा आहे 18 गेजचा वायर। हा सर्वात मजबूत आणि सर्वात जास्त वापरला जाणारा वायर आहे। तुम्ही बघू शकता इझिली कर्व होत नाही। हा आहे 18 गेजचा वायर। हा आहे 20 गेज वायर। हा मंगळसूत्र वगैरे मध्ये यूज होतो। त्यानंतर आहे हा 24 गेजचा वायर आहे। हा तुम्ही बघू शकता खूप पातळ आहे। हा ज्यांच्या नाकाचे होल छोटे छोटे असतात त्यांच्यासाठी खूप छान आहे। हा एकदम बारीक आहे। त्यानंतर येतो 28 गेजचा वायर। यामध्ये आपण सूर्यनथ वगैरे स्प्रिंग यामध्ये बनवू शकतो आपण। खूप फाईन आहे। जेवढे नंबर ऑफ गेज वाढत जातील तेवढा वायरची थिकनेस छोटी होत जाईल। तुम्ही बघू शकता हा 18 गेजचा वायर आहे। हा 20 गेजचा आहे। हा 24 गेजचा आहे आणि हा 28 गेजचा आहे। तर तुम्ही बघू शकता जसं गेजचे नंबर वाढत जात आहे तसे थिकनेस त्याची कमी होत जात आहे। बघू शकता तुम्ही। त्यानंतर येते मायक्रो प्लेटेड। तुम्ही याचाही यूज करू शकता। सूर्यनथमध्ये वगैरे हे काळा वगैरे पडत नाही। त्यानंतर येते 0.3 mm वायर। हे फूल वगैरे, नथ वगैरे पॅक करायला याचा आपण यूज करतो। याचा सर्वात जास्त यूज होतो। त्यानंतर येतात एडी बॉल्स। याचाही नथमध्ये यूज होतो, एडी नथमध्ये। हे आहे गोल्डन बीड्स। हे 0 mm चे गोल्डन बीड्स आहे। हे 3 mm चे गोल्डन बीड्स आहे। 4 mm आणि 5 mm असतात। पण नथमध्ये 0 mm आणि 3 mm चा जास्त यूज होतो। 4 mm आणि 5 mm चा यूज होत नाही सहसा। हे आहे कटर। हे फ्लॅट नोज प्लायर आणि एक राऊंड नोज प्लायर असते। याला चक्री म्हणतात, मोती चक्री। हे पण एडी स्टोन नथमध्ये यूज होते। हे नथ बनवण्यासाठी आपण याचा यूज करतो। हे आहे 3 mm मोती। हे 4 mm आणि 5 mm। तो मोत्यांमध्ये या मोत्यांचा जास्त यूज होतो। 4 mm मोत्यांचा जास्त यूज होतो। त्यानंतर बघणार आहे आपण क्रिस्टल। हे आहे ड्रॉप शेप क्रिस्टल, रेड आणि ग्रीन कलरमध्ये। हे आहे राऊंड क्रिस्टल, रेड आणि ग्रीनमध्ये। छोट्या साईजचे क्रिस्टलच आहे पण। हे आहे घुंगरू। हे राईस लॉरियल आहे। हे लॉरियल आहे। ह्या चंद्रकोर आहे स्मॉल साईज मध्ये। यापासून ही नथ बनते।
सर्व एडी नथ बनवण्याचं साहित्य आहे. आता हे आहे एडी बॉल्स, एडी स्टोन बॉल्स आहे. हे लोटस आहे. हे रेड स्मॉल लोटस आहे. हे सुद्धा लोटस आहेत. हे पान आहे. हे चक्री आहे. हे पण हे एडी स्टोनसाठी लागणारं साहित्य आहे. आणि हे अहो, यामध्ये नावासही मिळते. हे छोटे कुंदन आहे. यामध्येही वेगवेगळे कलर असतात, खूप सारे कलर असतात यामध्ये. सूर्यानथ काळी पडते, स्प्रिंग काळी पडते, तर तुम्ही 0.3 mm वायर न वापरता मायक्रोप्लेटेड वायर यूज करा, त्याने काळा वगैरे पडणार नाही. वेगवेगळ्या कलरचे लोटस आहे. वेगवेगळे खूप छान छान डिझाईन आहे. तुम्ही कोणतेही एक डिझाईन वापरून खूप सुंदर नथ बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.